तर बघा विद्यार्थ्यांनो, मी ही जी कविता आहे ना, आकाशी झेप वगैरे, तुम्हाला छान तालासुरात म्हणून दाखवलेली. आता प्रत्यक्ष आपण कवितेचा अर्थ बघूया, ठीक आहे. तर ही जी कविता आहे कवी जगदीश खेवडकर यांनी लिहिलेली आहे. तर ते प्रसिद्ध कवी आहेत, साहित्यिक, गीतकार, त्याचबरोबर पटकथा, संवाद, लघुकथा, नाटक, दूरदर्शन मालिका यांसाठी त्यांनी साहित्य निर्मिती केलेली आहे, ठीक आहे. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय शब्द ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्ये होत. बघा त्यांनी जी गीतं लिहिलेली आहेत ना, जगदीश खेवडकर यांची गीतं बघा, बऱ्याच चित्रपटांना सुद्धा त्यांनी गीतं दिलेली आहेत. आता हे आकाशी घेरे हे सुद्धा एका मराठी चित्रपटामध्ये गीत आहे बघा त्यांचं. तर असे बरेच मराठी गीतं त्यांनी लिहिली आहेत आणि त्यांच्या जे लिखाण आहे त्याचं म्हणजे गीतांचं वैशिष्ट्य काय आहे, एक तर ते अर्थगर्भ येतं, म्हणजे त्याच्यात खूप सारा अर्थ आहे, आणि नादमय म्हणजे ते तालासुरात म्हणता येतात. आणि दुसरं सांगायचं म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना 11 वेळा सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. मराठी चित्रपट सृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात गीतांचे लेखन केलेले आहे. बघा आता काय होतं, मराठी गीतं मला नाही वाटत तुम्ही जास्त ऐकत असाल, पण ऐकत असाल तर बघा बरेच गीतं मराठी जे गाणी आहेत मूवीमधले, चित्रपटांमधली, तर ते जगदीश खेवडकर यांनी लिहिलेली आहेत. तर प्रस्तुत कवितेमध्ये बघा ह्या नावावरून आपल्या लक्षात येईल, आकाशी झेप घेरे पाखरा, ठीक आहे. तर ह्याच्यावरून आपल्या लक्षात येतं बघा कवीने इथं काय केलेलं आहे बघा, जे सुरक्षिततेचे परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यांवर विश्वास ठेवावा. कधी पाखरांच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात. प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा, उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या, असं संदेश देतात, ठीक आहे. तर या कवितेमध्ये कवीने आपल्याला काय संदेश दिलेला आहे बघा, की बघा हे परावलंबित्व काही कामाचं नसतं, तर परावलंबित्वाचं जे कवच आहे ते काढून टाका आणि स्वतःच्या आत्मविश्वासावर, जे स्वतःचं क्षमता आहे त्याच्यावर आत्मविश्वास ठेवा, किंवा आत्मविश्वासावर स्वतःचा विश्वास असायला हवा. त्याचबरोबर बघा आता पाखराचं त्यांनी प्रतिकात्मक रूप इथं वापरलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे प्रत्यक्ष माणसाला म्हणण्यापेक्षा त्यांनी इथं काय केलेलं आहे, पक्षाचं किंवा पाखराचं उदाहरण दिलेलं आहे. प्रत्येकाकडे काही त्या चांगल्या गोष्टी असतात, सामर्थ्य असतं, काही गुण असतात, पण ते माहीत नसतं आपल्याला, ते शोधायला पाहिजे आणि आपण स्वतःच्या क्षमतांवर, सामर्थ्यांवर विश्वास ठेवून स्वावलंबित्वाचं जीवन जगायला पाहिजे. अशा प्रकारे कवीने पक्षाचं किंवा पाखराचं प्रतिकात्मक रूप देऊन इथं आपल्याला हे समजून सांगितलेलं आहे. तर चला तर मग आपण प्रत्यक्ष कवितेला सुरुवात करूया, ठीक आहे. बघा आता काय सांगतात, पहिल्याच कडव्यामध्ये आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. बघा आता आकाशी झेप घेरे, आता काय होतं ना, हे पक्षी म्हणजे बघा परावलंबित्व, जो पक्षी पिंजऱ्यामध्ये आहे तो कसा आहे, परावलंबी आहे, आणि जो आकाशी उडतो तो कसा आहे, स्वावलंबी आहे. परावलंबी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारा, स्वावलंबी म्हणजे स्वतःचं स्वतः करणारा, स्वतःच्या क्षमतांवर अवलंबून असणार. आलं लक्षात, म्हणजे ज्याला कोणाची गरज नाही तो झाला स्वावलंबी, जो दुसऱ्यांवर अवलंबून आहे तो झाला परावलंबी. आलं लक्षात, साधी सोपी सरळ व्याख्या. तर बघा जो सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये राहणारा पक्षी असतो त्याला काय सांगतात कवी इथं, तू काय कर, आकाशामध्ये झेप घे, ठीक आहे. पुढचं दुसरं कडवं बघू, याच्यामध्ये काय सांगितलं बघा, तुझं भोवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. बघा आता काय सांगितलेलं आहे, अतिशय सुंदर. बघा बघा ते काय म्हणतात, तुझं भोवती वैभव माया. आता काय असतं ना आपल्या, बघा वैभव माया म्हणजे काय, आता हा जो पिंजऱ्यात पक्षी असतो ना, त्याला असं छान छान रसाळ फळं आहे ती खायला भेटतात, मग त्याला ही सगळी माया वाटते. आता बघा ना, सोन्याचा पिंजरा म्हणजे ही माया आहे, वैभव आहे. आलं लक्षात, इतका छान भारी सोन्याचा पिंजरा, छान छान डाळिंब, मिरची, पेरू खायला भेटतं, हे की नाही, आयतं सगळं. त्याच्यामुळं काय झाले ना, सुख लोलुप झाली काया. काया म्हणजे शरीर, सुख लोलूप म्हणजे सुखाची लालसा. तर या शरीराला मग ते सोन्याचा पिंजरा, छान छान फळं आयते वैते खायला, ह्याच्यामुळे पक्षी काय बनतो, हा परावलंबी बनतो, आळशी बनतो. आणि त्याच्यामुळे त्याची काया, शरीर जे कसं असतं, सुखाला लालसी झालेलं असतं, सुख त्याला हवं असं वाटत असतं, म्हणून त्याला ते पिंजऱ्याचं बंधन सोडून जावंसं वाटत नाही. मग काय म्हणतात पुढं, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. हे सगळ्या गोष्टी ठीक आहे, वैभव आहे, सगळं तुला फळं मिळत आहेत छान छान खायला, तू त्याच्यात अडकला आहेस, सुखलोलूप झाला आहेस, पण तू किती दिवस याचा आसरा घेणार आहेस, हे उपयोगाच नाही. आसरा म्हणजे काय, एखाद्याच्या आधाराने राहणं, त्याला म्हणायचं आसरा. मग तू किती दिवस, जसं एखादा अपंग व्यक्ती काय करतो, काठीचा आसरा घेतो. आलं लक्षात, तर लक्षात घ्या,
इथं काय सांगितलेलं आहे, कवी म्हणतात की तू असं कुठवर दुसऱ्यांचा आसरा घेणार आहेस, तो हे असं करू नकोस. पक्षाला सांगताच पक्षाचं प्रतिकात्मक रूप योजलेलं आहे. त्या निमित्तानं ते मानवाला सांगू इच्छिता की तुम्ही काय व्हा, स्वावलंबी व्हा. तुमच्याभोवती ही सगळी माया असेल पण ही तुम्हाला सुखोलोलूप बनवते, म्हणून याला काही अर्थ नाही आहे. तुम्ही काय करा, स्वतःच्या काय करा, पायावर उभं राहा किंवा स्वावलंबी बना. ठीक आहे, ही सगळी माया सोडून द्या. सोन्याचा पिंजरा असेल, फळं रसाल खायला भेटायला असतील, पण हे सगळं सोडून द्या आणि तुम्ही काय करा, स्वबळावर उंच भरारी घ्या, असं इथं कवीने सांगितलेलं आहे. ठीक आहे, समजले 2 कडवे. आता दुसरं बघूया पुढं. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडुनी सरिता सागरा. किती छान. बघा आता इथं काय म्हणतात, हे काय सांगतात बघा कवी, तुझं पंख दिले देवाने. आता पंख दिले आहेत ना, मग ते पिंजऱ्यात राहून त्या पंखांचा काय उपयोग, बरोबर आहे की नाही. सोन्याचा पिंजरा आहे, पण जर पंख तर सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये राहिला तर त्या पंखाचा उपयोगच होत नाही त्याला. आलं लक्षात. परत काय, कर विहार सामर्थ्याने. विहार म्हणजे काय, मस्त आकाशात फिर. विहार करणे, फिरणे, भटकणे. आकाशात मस्त फिर स्वतःच्या सामर्थ्याने. सामर्थ्य स्वतःमध्ये असलेली ताकद, स्वतःवर असलेला विश्वास, आत्मविश्वास, त्या स्वतःच्या सामर्थ्यावर तू फिर. असं काय डिपेंड राहतो, अवलंबून राहतो, सोन्याच्या पिंजऱ्यात राहतो फळं खात बसतो नुसता, याला अर्थ नाही आहे. तू काय कर, तुला पंख दिले देवाने तर मस्त आकाशामध्ये विहार कर. आणि आकाशामध्ये विहार करत असताना काय काय सांगते, दरी डोंगर हिरवी राणी, जा ओलांडुनी सरिता सागरा. तू काय कर, दर्या डोंगर हिरवीगार राणी. बघा, पिंजऱ्यात जर राहिलं, सोन्याचं जरी पिंजरा असला, तिथं दरी डोंगर हिरवी रारे ह्याला दिसतील का, पक्षाला नाही दिसणार. हे कुठं दिसणार आहे, तो पिंजऱ्याच्या बाहेर गेला तर दिसणार आहे, बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यानंतर आणखी काय, सरिता, नद्या, सागर, समुद्र, सागर. स्वतःच्या सामर्थ्यावर ओलांडून जा, तुला थांबवणारं कोणी नाही. स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेव, स्वतःला जे पंख दिले तुला देवाने त्याच्यावर विश्वास ठेव आणि उंच भरारी घे. अशा प्रकारचं कवी त्या पक्षाला सांगत आहेत. ठीक आहे, पुढच्या उतारामध्ये बघूयात काय सांगतात कवी. बघा, सांगितले पुढं. बघा, कष्टाविन फळ ना मिळते, तुझं कळते परिणा वळते, हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा बावरा. बघा आता अतिशय छान. बघा काय म्हणतात इथं. बघा, कष्टाविना फळ ना मिळते. मी पुन्हा 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 सांगेन, फळ. आता बघा ना, आपण त्या अरुणिमेच्या झाडामध्ये बघितलं ना, जो शूरवीर आहे त्याचे ध्येय काय, भाग्य साथ देतं. इथं सुद्धा काय सांगितलं, कष्टाविना फळ ना मिळते. फळ फुकट भेटत नाही. तुम्हाला आंब्याच्या झाडावर कैरी दिसते, आंबा दिसतोय, पण तुम्हाला त्या झाडावर चढणं आहे, स्वतःचा जीव तोलून सावरून न पडता त्या झाडावर चढणं आहे, त्या आंब्याच्या फांदीपर्यंत पोहोचणं आहे, त्याच्यानंतर तो आंबा तोडणं आहे, सही सलामत सावकाशपणे खाली उतरणं आहे. हे कष्टच आहेत की नाही. म्हणजे जगात कष्टाशिवाय काहीही मिळत नाही. आलं लक्षात. तुझं कळते परिणाम वळते. कळतंय पण वळत नाही. बऱ्याच जणांची कथा हीच असते बघा, सगळं कळतं, साखर खाल्ली वजन वाढतं, तेलकट खाल्लं, तळलेले पदार्थ वजन वाढतं, बाहेरचं खाल्लं फास्ट फूड जंक फूड वजन वाढतं, पण पिझ्झा बर्गर दिसले की पोटात घालावाच वाटतं, हे की नाही. याला काय म्हणायचं, कळतंय पण वळत नाही, हे की नाही. चहा प्यायचा नाही, घातक असतो, पण कळतंय पण वळत नाही, दिसला की प्यावाच वाटतो, हे की नाही. म्हणजे अशा प्रकारे सांगितले कवीने, सगळं कळतंय तुला, कष्टाशिवाय फळ भेटत नाही असं तसं, पण ते तुला वळत नाही, म्हणजे तुझ्या ते अंमलात आणत नाही आहेस तू. आलं लक्षात. प्रत्यक्ष त्यावर कृती न करणे त्याला म्हणायचं वळणे. आलं लक्षात. हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा. ही व्यथा आहे. कोणती व्यथा आहे, की कळतंय पण वळत नाही. ही खूप मोठी व्यथा आहे बघा. आलं लक्षात. व्यथा म्हणजे एक दुःखद गोष्ट आहे. व्यथा अवस्था, काय, कळतंय पण वळत नाही. मग कवी इथे सांगतात, तुला हे सगळं कळतंय, कष्टाशिवाय फळ भेटत नाही आणि तुझ्या हृदयात ही व्यथा जळती. हे चुकीचं आहे की आपण काहीतरी केलं पाहिजे, कारण बिना कष्टाचं काहीही मिळत नाही, हे कळतंय पण वळत नाही. तर ही एक व्यथा आहे आणि त्याच्यामुळे हा जीव जो आहे ना, बावरा होणे म्हणजे वेडापिसा होतंय. हे सगळं कळतंय पण वळत नाही. बघा, ती अवस्था इथं जीवाची झालेली आहे. अशा प्रकारचं वर्णन कवीने या तिसऱ्या कडव्यामध्ये केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं बघूया, चौथा कडवं बघूया. घामातून मोती फुलते, श्रमदेव घरी फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने लटले, हा योग जीवनी आला साजिरा. बघ आता, घामातून मोती फुलले. बघा ना, असं म्हणतात की माणूस जगात शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे तर घामाच्या धारांनी. भले तुम्ही किती मोत्याच्या हार घाला, ते शोभून दिसत नाही, पण जो खरा कष्ट करतो तर
त्याने जे घाम वाहिलेला असतो तर त्या घामाच्या धाराने तो जगात शोभून दिसत असतो. आलं लक्षात? म्हणजे आयतं खाणाऱ्यांची काही किंमत नसते बघा, लक्षात घ्या. आपल्याला एखादा व्यक्ती श्रीमंत दिसतो पण त्याच्या पाठीमागे त्यांनी अतोनात कष्ट केलेले असतात, तेव्हा तो कुठे श्रीमंत झालेला असतो. आता बसून राहतो, आपल्याला वाटतं तो असं श्रीमंत झाला नाही, त्याच्यामागे त्याचे खूप सारे कष्ट असतात. म्हणतात ना, दुरून डोंगर साजरे. आपल्याला फक्त दिसतो तो फार श्रीमंत आहे, पण त्याचा जेव्हा पास्ट आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येतं त्याने खूप खस्ता खाल्ले आहेत, खूप कष्ट केलेले आहेत, खूप त्याने कष्टातून हे सगळं मिळवलेलं आहे. बघा, घामातून मोती फुलले. मोती लक्षात घ्या, ते घामातून फुलतात असं सांगताय. म्हणजे काय, तुम्ही जर कष्ट केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे. श्रमदेव घरी अवतरले. श्रम म्हणजे कष्ट, श्रम कष्ट हे समानार्थी शब्द आहेत. मग तुम्ही जर कष्ट केले, घाम गाळला, तर श्रमदेव स्वतः तुमच्या घरी येतील. अवतरणे, प्रकट होणे. त्याच्यानंतर असं सांगितलं गेलं बघा, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. बघा, जेव्हा श्रमदेव आपल्या घरी येतात तेव्हा काय होतं, आपलं घर प्रसन्नतेने नटतं असं कवी म्हणतात. आणि हा योग जीवनात आला साजिरा. बघा, आता इथं कवीने असं सांगितलं की हा जीवनात जेव्हा योग येईल तुमच्या, कोणता योग, श्रमदेव तुमच्या घरी येतील. श्रमदेव म्हणजे असा काही वेगळा देव आहे का? नाही. तर तुम्ही ज्यावेळेस कष्ट करताल ते झाले तुमचे श्रम, म्हणजे ते झालं श्रमदेव असं इथं सांगितलेलं आहे. ते जेव्हा घरी येतील तुमच्या घरामध्ये प्रसन्नता येईल. बघा ना, पहिल्या काळातील अशा बायका म्हणायच्या म्हाताऱ्या, झाडू फडा फिरेल तिथं लक्ष्मी असते. लक्षात घ्या. हे का म्हटलेलं आहे बघा ना, घरात जाळ्याजुळ्या असू द्या, कचरा असू द्या, फडा आपोआप फिरतो का? नाही, तो हातात घेऊन झाडून घ्यावा लागतो, जाळ्या स्वच्छ करावं लागतात, मग तिथं लक्ष्मी येते. लक्ष्मी कुठं जाते? जिथं प्रसन्न असतं तिथं जाते. साहजिकच या सगळ्या गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. लक्षात घ्या. घर प्रसन्नतेने निगडीत नसतं जेव्हा तुम्ही श्रम करता, कष्ट करता. आलं लक्षात? मग जेव्हा आता इथं सांगितलेलं बघा, कष्ट करता, श्रम करता, तेव्हा तुमच्या घरामध्ये प्रसन्नता येईल असं प्रकारचं कवी सांगतायत. बघा, इथं श्रमदेव तुमच्या घरी अवतरतील असं सांगितलं आहे. आणि त्याच्यानंतर कवी असं म्हणतात की घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. बघा, आता इथं सांगितले की जेव्हा श्रमदेव तुमच्या घरामध्ये येतील तुमचं घर प्रसन्न होईल. लक्षात घ्या, घर प्रसन्न बनवायचे तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काही, नुसतीच तुम्ही घरामध्ये लाईटिंग लावली किंवा फुलांच्या माळा लावल्या तर त्यांनी घर प्रसन्न दिसत नाही, प्रसन्न वाटत नाही. जेव्हा घरामध्ये कष्ट करणारे व्यक्ती असतात, कष्ट करून बघा, घाम गाळून ते घराची जेव्हा स्वच्छता करतात, साफसफाई करतात, तेव्हा ते घर शोभून दिसतं. आलं, प्रसन्न वाटतं. आलं लक्षात? म्हणजे जिथं लक्ष्मी, बघा, जिथं फडा फिरे तिथं, जिथे स्वच्छता असते तिथं लक्ष्मी वसते, आहे का नाही? आता लक्षात घ्या. मग लक्ष्मी म्हणजे प्रसन्नता ही कुठं असते? जिथं स्वच्छता असेल तिथं. मग ते श्रम केले म्हणजे कुठली गोष्ट होत असते. लक्षात घ्या. मग आता एकंदरीत इथं कवीने असं सांगितले, जेव्हा श्रमदेव तुमच्या घरी येतील तेव्हा हा तुमच्या जीवनातला योग साजिरा योग, एक सर्वात महत्त्वाचा किंवा साजरा करण्यासारखा योग तुमच्या घरी येणार आहे. केव्हा? जेव्हा श्रमदेव तुमच्या घरी येतील, प्रकट होतील तेव्हा. म्हणजे एकंदरीत या पूर्ण कवितेतून कवीला असं सांगायचं आहे बघा, ही जी पूर्ण कविता आहे ह्याच्यामधून कवी असं सांगतात की त्यांनी काय केलेलं आहे, हे जे पक्षी आहेत तर ते पक्षाचं एक प्रतिकात्मक रूप वापरलेलं आहे. आलं लक्षात? मग पक्षाच्या प्रतिकात्मक रूपातून ते कोणाला सांगू इच्छितात? मानवांना सांगू इच्छितात. म्हणजे ज्याप्रमाणे पक्षाला सांगायचे की त्यांना पंख दिले तर तुम्ही विहार करा, त्याप्रमाणे मानवाला सुद्धा त्यांना, कवीला असं सांगायचे, बुद्धी दिली, देह दिला, शरीर दिलं एवढं छान, तर त्याचा उपयोग करून तुम्ही स्वसामर्थ्यावर उंच भरारी घ्या, छान छान नवीन शोध लावा आणि दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. आलं लक्षात? बघा ना, ते पक्षाला जसं सवय झाली असते पिंजऱ्यात राहायचं, आयतं वयतं खायचं, मग त्याची काय असं तो असा आळशी बनतो, मग त्याला कष्ट करावं वाटत नाही. लक्षात घ्या. मग जेव्हा कष्ट करताय तेव्हा प्रत्यक्ष श्रमदेव तुमच्या घरी येतात. आलं लक्षात? मग तुम्हाला सुद्धा विद्यार्थ्यांना मला हे सांगू इच्छिते मी तुम्हाला की इतकं सुंदर हे का तुम्हाला कविता आहेत. लक्षात घ्या, हे धडे काय, त्याच्यातून खूप छान संदेश असतो बघा. आता जेव्हा तुम्ही काय करताय ना, बघा, कष्ट करता, तर समजा तुमची परीक्षा आहे, तुम्ही जर अभ्यास खूप केला तर तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही जर अभ्यासच नाही केला, मग माझा हा मित्र येणार आहे, तो मित्र आल्यावर मी अभ्यास करण, तर तुमचा अभ्यास होणार नाही. थोडक्यात काय, परावलंबित्व नको. दुसऱ्यांवर जेव्हा तुम्ही अवलंबून राहतात तेव्हा तुमची प्रगती होणं शक्य नाही. आलं लक्षात? बघा, एखादी वेली असते, ती जर त्या एखाद्या झाडाच्या सहाऱ्याने, आधाराने वाढली, ते झाड तुटून पडलं तर ते वेलीचं जीवन संपतं. आलं लक्षात? मग एखादीच बघा ना, एखादी वेली झाडाचा आधार घेते तेव्हा ते झाड तुटतं, तेव्हा ती काय करते, मग ते झाड कोसळल्यावर ती काय करते, त्याच्या शेजारीच
जमिनीवर असती वाढत चलती. आलं लक्षात? म्हणजे काय आहे ना, स्वतःचे स्वतः मार्ग शोधले पाहिजेत. जेव्हा आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहतो ना, तेव्हा आपली प्रगती निश्चितच होणार नाही. लक्षात घ्या. जेव्हा दुसरे दे तो कधी येईल, तो कधी करेल. अरे स्वतःला तुम्हाला हातपाय दिलेत, बुद्धी दिली, त्याचा वापर करा ना. आलं लक्षात? मी छोटं उदाहरण सांगाल. बघा ना, आता छोटे छोटे श्रम कशाला म्हणायचं, कष्ट. लक्षात घ्या ना. आता एखादा दुकानदार आहे समजा, त्याच्याकडं काय आहे, समजा किराणा भुसारचं दुकान आहे. भुसार म्हणजे काय, हरभरे म्हणजे बाजरी ज्वारी त्याच्या दुकानामध्ये आहे. पोते आहेत ज्वारी बाजरीच्या. त्याला समजा दुसऱ्या दुकानी विकायला न्यायच्या दुसऱ्या शहरामध्ये. एका दिवसाचा गडीच येत नाही. मग काय, तो तसाच बसणार, गडी कधी येतोय, गोमावरचा गडी कधी येतोय. आणि हेच जर त्याला कष्टाची सवय असली, तो स्वतः उचलून पोतं टाकल आणि ते टेम्पो भरल आणि त्याचा माल दुसऱ्या गावाला जाईल आणि त्या रात्रीत जो भाव मिळणार आहे त्या दिवशी, तो भाव त्याला मिळेल. दुसऱ्या दिवशी भाव कमी झालेला असेल. किंवा आलं लक्षात? म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून असता तेव्हा तुमचं नुकसान असतं. लक्षात घ्या. आणि जेव्हा तुम्ही स्वावलंबी बनता तर तुमचा फायदा, तुमचं ध्येय तुम्ही निश्चित गाठत असता. त्याचबरोबर बघा, श्रमदेव स्वतः प्रत्यक्ष परमेश्वरसुद्धा तुमच्या घरी आलेला असतो. कधी येतो परमेश्वर? जेव्हा तुम्ही कष्ट करता. फुकट काहीही जगात भेटत नाही. लक्षात आलं? कष्टाला पर्याय नाही. जेव्हा तुम्ही कष्ट करता तेव्हा तुम्हाला सगळं काही, बघा ना, आपण पाहिलं ना, कष्ट करणे, श्रम करणे जर नाही केलं तर नाही भेटणार. मला ते पोपटाची कथा बघा ना, त्याला काय होतं, सवय लागते. एखाद्या पक्षाला पिंजऱ्यात असलं की सवय लागते, जेव्हा मालक आणून देईन तेव्हाच खायचो. एखाद दिवस तो मालक गावाला जातो, घरी कोणीच नव्हतं, हा बिचारा उपाशी मरतो. मग कारण ह्याला सवय आहेत खोपानाची. म्हणजे तो ठीक आहे, मालक काय करतो, गावाला जाताना पिंजरा उघडा, त्याचं थोडं दरवाजा उघडा करून ठेवतो. पण दरवाजा उघडा असताना सुद्धा हा पक्षी त्या पिंजऱ्याच्या पोपट बाहेर जात नाही. का? तर कुठं बाहेर म्हणजे त्याची जी काया असते, शरीर असतं, ते सुखाची लालच त्याच्यामध्ये निर्माण झाली. तो परावलंबी बनलेला असतो. लक्षात घ्या. कधीही माणसांना स्वावलंबी असलेलं चांगलं असतं. त्याच्यासाठी स्वावलंबी जीवन म्हणजे स्वाभिमानाचं जीवन असतं. लक्षात घ्या. जेव्हा बघा, बऱ्याच गोष्टीत आपण आता छोटी छोटी कामं आहेत ना घरातली, ती स्वतः करायला शिकलं पाहिजे. थोडक्यात काय, तर समजा आता तुम्ही आईला भाजीपाला आणून देणं किंवा किराणा आणून देणं, किंवा बाहेरून मार्केटमधून काही आवश्यक गोष्टी आणून देणं, औषध गोळ्या आणून देणं आजोबांना, हे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत सध्या. कशामुळं? कारण मग तुम्ही स्वावलंबी बनता. म्हणजे तुमची कामं तुम्हाला दुसऱ्यांना सांगायची गरज पडत नाही. जेव्हा तुम्ही आता बघा ना, आई भाजीपाला आणते असली, तुम्हाला माहीत नाही, मग आई कुठून आणते, काय आणते, तुम्हाला काहीच माहीत नसतं. मग एखादी दिवस आई आजारी, मग तुम्हाला भाजीपाला भेटणार नाही, जेवण भेटणार नाही. मग हेच जर तुम्ही आई भाजीपाला आणायला जाते आणि तिच्यासोबत गेले, तुम्हाला माहीत झालं कुठून आणते, किंवा स्वयंपाक बनवताना आई आजारी, तर मग तुम्हाला खायला भेटत नाही. मग तुम्ही उपाशी राहता. जेव्हा आई देईल तेव्हाच खायचं. मग ते शरीर पण आळशी बनतं, ती सवय लागलेली असते. नाही, जेव्हा तुम्ही स्वावलंबी असता तेव्हा तुम्हाला कोणाची गरज नसते. तुम्ही कोणाची वाट पाहत नाहीत. कोणासाठी तुमचं जीवन थांबत नाही. खूप महत्त्वाची गोष्ट आहे आयुष्यामध्ये. जर पुढं चालत जायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर बघा, काय असतं ना, तुम्हाला श्रम करण्याशिवाय पर्याय नाही. कष्ट करा तर तुमची प्रगती निश्चित आहे. मी पुन्हा पुन्हा सांगेन, जगामध्ये आयतं किंवा फुकट काहीही मिळत नाही. बघा, देवसुद्धा असा आहे ना, तो तुम्हाला जेव्हा देतो तर तुमच्याकडून घेत असतो. असं सांगतात, कृष्णाने सुदाम्याला सोन्याची नगरी दिली, त्याच्याकडून मूठभर पोहे घेतले आधी, नंतर दिली. आलं लक्षात? म्हणजे काय असतं ना, म्हणजे जेव्हा तुम्ही कष्ट कराल तेव्हाच म्हणजे तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय, स्वावलंबी बनलं पाहिजे, परावलंबी राहू नये. कारण परावलंबित्वामुळे आपण आळशी बनतो आणि आपल्या शरीराला तशीच सवय लागते. म्हणजे काय होतं ना, बघा, एक तुम्हाला उदाहरण सांगते. एक हत्ती असतो बघा, एका ह्याच्यामध्ये सर्कसमधला हत्ती. तो काय करतो, त्याला जंगलातून पकडून आणलं ना, त्यावेळेस त्याला मोठं साखळदंडाने बांधतात. तो पायाने हिसके देतो, पण त्याला ना ते तुटतच नाही साखळदंड. मग त्याच्या लक्षात येतं काय, की आता काही साखळदंड हे तुटत नाही, आपण काही इथून बाहेर जाऊ शकत नाही. तो कष्ट करायचं सोडून देतो. मग नंतर तो ते साखळदंड तोडायचा प्रयत्नच करत नाही. आलं लक्षात? मग हळूहळू हे काय करतात सर्कसवाले लोक, त्याच्या पायामध्ये साधी दोरी बांधतात, पण तरीही तो हत्ती तोडून जात नाही. कशामुळं? त्याचं शरीर आळशी बनलेलं असतं. त्याला आयतं खायला ते भेटतं, त्याचं शरीर इतकं आळशी बनतो, तो कष्ट करायचं सोडून देतो. आणि त्याच्यामुळे तो काय करतो, परावलंबी बनतो. वास्तविक त्याने जर परत प्रयत्न केला, हातपाय हलवले त्याचे, तर ती दोरी एका मिनिटात तोडू शकतो ती. पण तो नंतर प्रयत्नच करत नाही, कष्टच करत नाही. आलं लक्षात? म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही कष्ट, म्हणजे तुम्हाला देवाने दिलं आहे,
बुद्धी दिली, शरीर दिले, त्याचा उपयोग करून तुम्ही स्वावलंबी बनवू शकता. हां, जसं लेखक म्हणतात तिथं कवी म्हणतात की पक्ष्यांना जसे पंख दिले तर ते विहार करण्यासाठी आकाशात, ना की पिंजऱ्यात बसून आयतं खाण्यासाठी. मग ते पिंजऱ्यात बसून आयतं खायची याला सवय लागली की त्याला बाहेर फिरून स्वतःचं अन्न स्वतः घेऊ वाटत नाही. आता बघा ना, बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो जेव्हा एखाद्या सहलीच्या ठिकाणी आपण फिरायला जातो बघा, सहलीमध्ये जातो तेव्हा काय असतं ना, ती माकडं वगैरे असतात, तिथं वानर असतात, ती उड्या मारायची विसरून जातात माहिती का, अशी ढोलीच्या ढोली झालेली असतात का. कारण की माणसांनी त्यांना ते खायला देऊन देऊन त्यांना आयतं बनवलेलं असतं. वास्तविक ते आणखी तेवढ्याच उड्या मारू शकतात, लांब लांब जंगलात फिरू शकतात, पण त्यांच्या शरीराला म्हणजे ते परावलंबी बनतात. लक्षात घ्या. मग एक लक्षात घ्यायचं, आपल्याला कुठलीही परिस्थिती आली तरी आपण परावलंबी कधी बनायचं नाही. परावलंबी माणसाचं जीवन खूप भयानक असतं बघा, आलं लक्षात. त्याच्यामुळं काय करायचं, आपण कष्ट करायचे आणि स्वावलंबी बनायचं. हाच, आणि स्वावलंबी असल्यावर स्वतःचं सामर्थ्य देवाने दिले ना, माझ्याकडे हे आहे, माझ्या सामर्थ्यावर माझा विश्वास आहे, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा आपण काय करतो, प्रयत्न करत राहतो. मग कवीला तेच तर सांगायचं आहे, तुम्ही जे तुमच्या शरीराभोवती परावलंबितो, माझे पप्पा करतील, माझी मम्मी करेल, असं नाही. बना ना स्वावलंबी, करा ना तुम्ही. तुमच्याकडं हातपाय आहे तर तुम्ही करू शकतात, बुद्धी आहे, मग का नाही करायचं? का वाट बघायची दुसऱ्याची? तो येऊपर्यंत आपलं काम होत नाही का? तोपर्यंत नाही होत, कारण की आपण आळशी बनलेला असतो. जेव्हा तुम्ही कष्ट करता तेव्हा तुमचं ते काम झालेलं असतं, आलं लक्षात. त्याच्यासाठी काय आहे, कवीचा संदेश खूप छान संदेश दिलेला आहे बघा. कवीने काय सांगितलेलं आहे इथं बघा. कवी म्हणतात, परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्याच्या ध्येयाचे उंच शिखरे पादाक्रांत करा, उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या, असा संदेश कवीने या कवितेतून दिलेला आहे. उंच उंच शिखरं गाठायचेत तर मग त्याच्यासाठी बघा ना, तुम्ही आता गिर्यारोहण करायला गेले एखाद्या डोंगरावर आणि तुमचं ते शेर्पा असेल किंवा तुमचा एखादा मित्र तुमच्यासोबत असेल, त्याच्या सोबतीने तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला स्वतःला नाही. मग काय होतं ना, कधी कधी तो तुमच्या पुढे निघून जातो, कधी तो खूप मागे राहतो, तुम्ही मध्येच अटकतात. मग रात्रभर तुम्ही त्या पहाडावर बसून राहताल, म्हणजे आळशी बनल्यावर असं असतं परावलंबी. रात्रभर तो व्यक्ती त्या डोंगराच्या मध्ये बसून राहील, वर जाता येत नाही, खाली येता येत नाही, का तसंच बसून राहतो. वास्तविक त्याने जर हातपाय हलवले तर पुढं जाऊ शकतो, खाली बी येऊ शकतो, वरती जाऊ शकतो, खाली पण येऊ शकतो. पण तो काय परावलंबी असतो, त्या शेर्पाची वाट बघतो किंवा मला कोणीतरी न्यायला येईल, कोणीतरी सोडवल अशी वाट बघतो. जसं मराठीमध्ये म्हण आहे, दे रे हरी पलंगावरी, हरी पलंगावर कधीच देत नसतो, आलं लक्षात. त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट करणे 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 करणेच आहे, आलं लक्षात. म्हणून या कवितेतून अशा प्रकारे कवीने असा छानसा संदेश दिला आहे. करणार ना मग कष्ट, मग अभ्यासाचे असो की घरातले असतो, आलं लक्षात. कुठली कामं स्वतःचे स्वतः करायला शिका, स्वावलंबी बनायला शिका, आलं लक्षात. होणार ना मग स्वावलंबी तुम्ही, ठीक आहे. तर मग आता ही कविता इथे संपलेली आहे.